नमस्कार मित्रांनो, करून आलेलो आहे आणि आता आपण आवरून जाणार आहे जरा बुलेटची ॲक्सेसरीज बघायला. खूप दिवस झालं बुलेटमध्ये मॉडिफिकेशन नाही केलं, तर आज विचार करतो थोडंसं मॉडिफिकेशन करूया. तर बघूया आता काय काय लावूया आपण. तर चला मी आवरून येतो 2 मिनटात. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं करून तयार झालेलो आता आपण. थांबा मी तुम्हाला आउटफिट दाखवतो. तर हा आउटफिट आहे आजचा आणि तर चला निघूया आपण. तर ही आहे आपली बुलेट जी आज आपण मॉडिफाय करणार आहे. तर जसं तुम्ही बघू शकता ही थोडीशी घाण झालेली आहे, खरं ठीक आहे, आपण धुणार आहे असेल. आणि आता सध्या ह्याला इंदोरी लागलेली आहे. ही इंदोरी आहे पहिलं आणि पाईप फिल्टरवालंच आहे, जे कंपनीकडून येतं. आणि हे मी थोडंसं नाव लिहून घेतलं होतं, कसं दिसतं हे सांगा मला. आणि बाकी सगळी ती स्टॉकच आहे. मिरर्स वगैरे काढलेत, ते तर आपल्याला आवडतच नाहीत कधी. बाकी तर बुलेट सगळी स्टॉक आहे. आणि तुम्ही सिनेमॅटिक्स तर पाहिलेच असतील. तर मग चला जाऊया दुकानात. गाडी काढतच होतो पण पेट्रोलची साईन दिसते. तर चला मग आता पेट्रोल पंपला जाऊया. पहिलं पेट्रोल भरूया याच्यात आणि मग पुढं जाऊया. आज वातावरण पण काय भारी झालं बघा ना. कसं झालेलं आहे तर बघा. कसं झालेलं आहे तर बघा. आपण गाडीचं काम केलेलं आहे आणि ही आपली गाडी. ही गाडी आहे ज्यात आपण पहिलं तर आपण हे हँडल चेंज केलेले. हे RMDचं काहीतरी म्हणतात ते वेळेला हँडल यायला. आणि नंतर आपण सी टाईप चेंज केलं आहे. आणि सायलेन्स आता पहिलंच चेंज होता, इंडोरीच आहे पहिलंच. आणि बाकी काही चेंजेस दिसतात तर सांगा. अजून एक काहीतरी चेंज केलं आहे, खरं मी सांगणार नाही ते व्हिडिओमध्ये. चालेल, तर आवाज ऐकू आपण आता गाडीचं कसं झालं आहे. तुम्ही सांगा काही चेंजेस वाटत आहेत तर आवाजात. आपण गाडी चालू केली, हे घेतलं.
काय आवाजात चेंज वाटतोय का? आवाज थोडासा लाऊड झाल्यासारखा वाटतोय खरं. बघूया आता काय होतं अजूनपर्यंत जास्त काय फरक पडला नाही आहे. तरी होपफुली आता चांगलं होईल. मी डायरेक्ट विचार करत असेल मी डायरेक्ट 4 व्हीलरमध्ये कसा आलो. तर मी सकाळी जे 5 काढले होते बुलेटचे तर ते मी दुकानातच ठेवले होते, कारण मला थोडं काम होतं त्यासाठी मी दुकानातच ठेवले होते आणि घेऊन जाता येत नव्हते 5 मला बाईकवरनं. सो मी म्हणलं 4 व्हीलर घेऊन येतो आणि नंतर मग आरामात 4 व्हीलरमध्ये टाकून 5 घेऊन जाऊ. तर मग आता तेच 5 आणायला चाललो मी पिंपरीमध्ये. आणि हे जे पण थोडे क्लिप्स टाकतो मी कार्सचे. तर मग बघा का तर मग आज आपण बाईकचे पार्ट चेंज केलेत आणि तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.